नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा मी अविष्कार डेरे तुमचं स्वागत करतो। इथे आपण स्टार्ट केली होती एक अनोखी सिरीज ज्यामध्ये आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुमची प्रॉपर व्हावी या अनुषंगाने आणि लिमिटेड अटेन्शन स्पॅन मध्ये पर्टिक्युलरली त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे आपण बनवतोय। सो बेसिकली याचा फायदा यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही विद्यार्थ्यांना जेही स्टार्टिंग पॉइंट मध्ये असेल किंवा जेही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मध्ये लॅक करत असेल तर त्यांच्यासाठी ही छान अपॉर्च्युनिटी आहे। फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी हे व्हिडिओ टाकतोय। यू जस्ट हॅव टू काय करायचं आहे, बघायचं आहे क्वेश्चन बघितल्यानंतर पॉज करायचा आहे, काही विचार करायचा आहे आणि त्यानंतर त्याचा आन्सर कसं असेल काय असेल याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। ठीक आहे। सो क्वेश्चन काय विचारलेला आहे बघून घ्या। परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमधील फरक स्पष्ट करा। आता इथं काय आहे, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात। पण परिमाण म्हणजे काय, परिमाण म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती पाहिजे आणि गुणात्मक असणं म्हणजे काय, दोन गोष्टी माहिती पाहिजे। आता सायन्सचा अभ्यास जो असतो फॅक्च्युअल ऑब्जेक्टिव्ह बेसिस न होतं, मग सोशिओलॉजीचा जो आहे उदय आहे समाजशास्त्राचा हाही त्याच अनुषंगाने झालेला आहे। मग त्यामध्ये रिसर्च करण्यासाठी जो तिसरा टॉपिक आहे त्यामध्ये हे मेथड आपल्याला दिलेले आहे। परिमाणात्मक जिथं क्वांटिटी जी आहे क्वांटिटीवर भर दिला जातं आणि गुणात्मक जिथं क्वालिटी लक्षात घेतली जाते। क्वांटिटी म्हणजे काय, नंबर्स मध्ये आपण मेजर करू शकतो। 7% पॉप्युलेशन, 100% पॉप्युलेशन, 90% पॉप्युलेशन, जेंडर रेशो, या सर्व ज्या गोष्टी आहेत किंवा मग तुम्ही वेगवेगळे सर्वे पाहत असाल तर ती काय झालं, क्वांटिटी मध्ये मेजर करतोय। यस, तर ती क्वांटिटी मध्ये मेजर करण्यासाठी परिमाणात्मक ज्या पद्धती आहेत त्या आणि गुणात्मक जी क्वालिटेटिव्ह मेथड आहे, मग दोन्हीही वेने काय करू शकतो आपण, सोशिओलॉजीचा स्टडी करू शकतो। पण दोन्ही मध्ये काहीतरी फरक असेल आपण बघितले। जे पॉझिटिव्हिस्ट आणि नॉन पॉझिटिव्हिस्ट मध्ये जसा फरक आहे त्याचप्रमाणे काय आहे या मेथोडॉलॉजी मध्येही तो इन्फ्लुएन्स जो आहे कुठे ना कुठे दिसून आलेला असेल। तर या दोन गोष्टीनुसार याचा जो आहे ओरिजिन कशा पद्धतीने आहे, कोणकोणत्या ऍस्पेक्टनं जो आहे परिमाणात्मक जो आहे अभ्यास आपण करू शकतो, त्यानंतर कोणकोणते ऍस्पेक्ट स्टडी करायचे असतात, बेस काय असेल त्याचा, त्यानंतर मेजरमेंट नेमकं काय करावं लागतं, कोणकोणत्या मेथड्स आहेत ज्या आपण इथं यूज करू शकतो आणि सोशिओलॉजीमध्ये कोणते सोशिओलॉजिस्ट आहेत ज्यांनी याबद्दल विचारणा केलेली आहे किंवा बोललेले आहेत किंवा कोणकोणत्या मेथडचा यूज केलेला आहे हे जर आपण इथं कोट केलं सांगितलं तर आपल्याला त्यामध्ये ऍडिशनल जे आहे काय भेटू शकतात, मार्क्स पण मिळू शकतात। तर बेसिक आहे, बेसिक क्वेश्चन आहे, मी पुन्हा सांगतो डायरेक्ट क्वेश्चन आहे जिथं परिमाण आणि गुणात्मक दोन्ही संशोधन पद्धतीचा आपल्याला काय विचारलेलं आहे, एकूण डिस्टिंक्शन विचारलेलं आहे। तर बेसिक सुरुवात कुठून करायची, तर सुरुवात इथून करायची की समाजशास्त्रामध्ये काय आहे, ही ज्ञानशाखा या सामाजिक शास्त्रामध्ये काय आहे, आपण काय करतो वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत समाजाच्या रिलेटेड, कोणत्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन संस्था असेल, सामाजिक संस्था असेल, वेगवेगळ्या जे स्ट्रक्चर असेल सोशल स्ट्रक्चर ज्याला म्हणतो, तर त्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो। मग हे समजून घेण्यासाठी काही मेथड आहे, कारण की आपण पाहिलं सोशिओलॉजी ऍज अ सायन्स म्हणजे समाजशास्त्र हा विज्ञानासारखा कसा अभ्यासता येऊ शकतं। मग यामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये एकदम वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजशास्त्र बघणं इमिल डर्किन सांगतो आणि त्यानंतर मॅक्स वेबरनं आणलेला जो वर्स्टेहेन अर्थ समजून घेण्यासाठी मिनिंगचं इंटरप्रिटेशन करणं हा ऍस्पेक्ट महत्वाचा वाटतो। आणि या दोन शाखांमधूनच मग काय होतं, हा जो आहे परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतीचा विकास पुढे होताना आपल्याला दिसून येतो। त्या पद्धतीनं या मेथड्स ज्या आहेत त्या उदयास येतात आणि त्यांचा वापर होऊ शकतो। मग कोणती चांगली आहे कोणती चांगली नाही आहे असंही काही आहे का बघूया आपण। नेक्स्ट पॉइंट काय असेल या रिलेटेड, तर आपल्याला या दोन संशोधन पद्धती मार्क्स कुठे मिळणार ते तर इंट्रोडक्शन झालं, मार्क्स कुठे मिळणार तर इथं मिळणार। मार्क्स मध्ये काय इथं काय सांगायचं आहे आपल्याला की आधार काय आहे गोष्टींचा, तर यस परिमाण म्हणजे काय आहे, जी आहे क्वांटिटी मेजर करायची आहे। क्वांटिटी कुठं मिळणार, जिथं रिपीटॅबिलिटी असणार, जिथं सायन्स थ्रू फॅक्ट थ्रू आपल्याला काय करायचं आहे, डेटा प्रेझेंट करायचा आहे। तर पॉझिटिव्हिझम जी सांगितलेली आहे किंवा जिथं ऑब्जेक्टिव्हिटीची गरज आहे, वस्तुनिष्ठतेची गरज आहे की यस डेफिनेटली आपण 100% सांगू शकतो की एवढा पर्सेंट कितने प्रतिशत भारतीय त्या टाइप मध्ये। आणि गुणात्मक म्हणजे काय,
इथं आपण काय करतोय, जो बेसिकली मिनिंग जो अटॅच केलेला आहे ऍक्टरनं, मायक्रो लेवलवर जाऊन विचार करतोय त्या पद्धतीचा. यस, तर मग त्यानं अटॅच सोसायटी कशा परीनं व्यक्ती बघतात इत्यादींचा इथं विचार केला जातो. इथं मायक्रो अँगल, मोठा अँगल लक्षात घेतला की समाजाकडे पाहताना काय करतोय आपण, क्वांटिटी परिमाण लक्षात घेतो, इथं क्वालिटी लक्षात घेतो. मग वेबरने इथं काय इंटरप्रिटिव्ह व्याख्यात्मकता जो आहे त्यावर बद्दल सांगितलेलं आहे की मिनिंग समजून घेणं. रचनावाद, रचनावाद काय सांगताय की जे स्मॉल इंटरॅक्शन्स आहे, डेली ऍक्टिव्हिटीज आहे, लोकांचे इंटरॅक्शन्स आहेत, त्यातून समाज तयार झालेला आहे असं कोण सांगतं, रचनावाद. तर मग गुणात्मक पद्धतीमध्ये तेच बघितलं जातं. मग इंटरव्ह्यू काय झाला, हा गुणात्मक पद्धत झाली, कारण की त्या व्यक्तीला कसं वाटतंय, त्याच्या मनामध्ये कोणत्या भावना आलेल्या आहेत ते बघणार. आणि त्याच्या पुढं डेटा कसा कलेक्ट केला जातोय बघा. डेटा कलेक्ट करण्यासाठी इथं काय संख्यात्मक मोजता येणारी वस्तू जी आहे काय वस्तुनिष्ठ आहे. मग किती % लोकांचं असं मत आहे हे जर सांगता येत असेल तर परिमाण झाला. गुणात्मक मध्ये किती % मध्ये नाही. मग इथं काय असणार, इथं डील केला जातं हाऊ ऍक्च्युअली थिंग हॅपन, त्याला तसं का वाटत असेल, त्याच्या मागे कारण काय असेल आहे वर्णन करणं, या दृष्टीनं याकडे बघितलं जातं. याचा जर ऑब्जेक्टिव्ह जर पाहिला दोघांपैकी तर एक काय आहे, एक जो आहे जनरलायझेशन करतो, म्हणजे सामान्यीकरण, म्हणजे कोणताही ऍस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये रिपिटेशन किती होत आहे, प्रेडिक्ट किती करणं की बघा एवढ्या प्रतिक्षक भारतीयांना असं वाटतं तर मॅक्झिमम लोकांना असं वाटू शकतं, अशी भविष्यवाणी सुद्धा आपण करू शकतो, प्रिडिक्शन करू शकतो. जे आहे गृहीतकांची चाचणी, म्हणजे जे वेगवेगळे जे व्हेरिएबल्स आहेत, जे हायपोथेसिस आपण बघितलेली आहेत, त्यांना टेस्ट जर करायचं असेल तर काय करणार आपण, ही परिमाणाची भाषा इथं वापरणार. बरोबर आहे. पॅटर्न जनरेट करण्याचा प्रयत्न करणार. यस, आता इथं एक उदाहरण एक सांगतो की बघा शिक्षण आणि उत्पन्न यांचा आपल्याला काय सहसंबंध शोधायचा आहे, रिसर्च यावर करायचा आहे. मग आता इथं काय लक्षात घ्यायचं आहे की शिक्षणाचा परिणाम कमी अधिक असताना उत्पन्नाच्या परिणामावर कधी कमी अधिक परिणाम होऊ शकतो, तर हा संबंध परिमाणाच्या दृष्टीनं शोधणं शक्य होऊ शकतो. आता गुणात्मक दृष्ट्या जर मेथड वापरायची असेल तर काय असेल, मग ज्या मुली आहेत त्या का शाळेत येत नाही आहेत, मग शिक्षण त्यांचंच का कमी आहे मुलांपेक्षा, यामागं स्त्रियांच्या काही बेसिक गोष्टी आहेत, सोसायटीचा त्यांच्यावर इम्पॅक्ट काही पडतोय का, आणि त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडल्यामुळे हा ड्रॉपआउट रेट असा आहे का, म्हणजे काय चिकित्सक दृष्टी जी आहे आतमध्ये नेमकं काय आहे या रिलेटेड इथं गुणात्मक अंडरस्टँडिंग होतो. म्हणजे इथं अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो, कोणाचे अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न करतो. गुण, त्यालाच गुण म्हणतात ना, गुण. आणि त्यानंतर पद्धत मेथड कोणती आहे, तर इथं सर्वे आहे, सर्वेक्षण वापरतो आपण. जनरली जे पण सेन्सर्स असतात, वेगवेगळे आपण सर्वे करतो, तुम्ही ऑनलाईन सर्वे बघितले असतात, तुम्हाला काही ठराविक क्वेश्चन विचारले जातात आणि त्यामधून किती % भारतीय, म्हणजे एआय मध्ये पण आपण हे मॉडेल आपण जनरली यूज करण्याचा प्रयत्न करतो की किती % लोकांचं असं मत आहे याबद्दल. त्यानंतर क्वेश्चनियर्स, वेगवेगळे जे क्वेश्चनियर दिल्यानंतर त्यांचं मत आपण जाणून घेणं की एवढ्या % लोकांना अशी भावना आहे, जनगणना करणं, सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक दृष्ट्या आपण काय करतो त्या करते. जसं की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, हे जर सर्वेक्षण आहे, हेल्थची किती % लोकांना अॅनिमिया आहे, काय आहे परिमाण, किती %, कशामध्ये टेस्ट करतोय आपण, संख्येमध्ये. संख्यात्मक पद्धत आहे. गुणात्मक पद्धत काय सांगणार की तशी पद्धत का आली, का म्हणून तसं राहिलं, स्थलांतरित कामगाराचे इश्यू आहे तर त्यामागे खरंच त्यांचा काय आहे, त्यांची जीवनकथा जाणून घ्यायची, त्यांच्या जीवनामधले अनुभव जाणून घ्यायचे, त्यांच्या मुलाखती घ्यायच्या की जेणेकरून लक्षात यायला पाहिजे. जरी वरवरून अशी सिच्युएशन दिसत असली तरी आतमधला मिनिंग जो आहे, गाभा जो आहे तो सर्च करण्याचा प्रयत्न. मग दृष्टिकोन काय इथं आहे, संरचित आहे, रचना जी आहे एक ऑलरेडी स्ट्रक्चर जे आहे प्रॉपर डेव्हलप झालेलं असतं रिजिड प्रमाण. इथं लवचिकता आहे, कारण की इंटरव्ह्यू विचारलं एका क्वेश्चनवर दुसरा क्वेश्चन, मग त्याचं मत काय आहे, स्ट्रक्चर्ड नाही, अनस्ट्रक्चर्ड वे न काय आहे डिस्कशन जाऊ शकतं. इथं काय आहे, वेळेवर उद्भवणारी रचना, मग तुम्हाला त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग कळेल की अरे हो हे व्यक्ती गरीब आहे तर याला याच्या मागं हे कारण असू शकतं. तर इथं सिद्धांत इथं महत्वाचा आहे. परिमाणात्मक जी आहे तिथं काय बेसिकली केल्या जातात की सिद्धांत आधी येतो आणि त्या सिद्धांताचा अभ्यास करून काय केला जातो, डेटा कलेक्ट केला जातो आहे.
आणि या ठिकाणी काय होतं, आगमनात्मक जी आहे, आगमनात्मक म्हणजे काय, इंडक्टिव्ह अप्रोच इथे यूज केला जातो, की आधी रिसर्च करा, काय वाटतंय ते बघा आणि त्यातून मग डेव्हलप झालेली थेअरी. ठीक आहे, लक्षात येत असेल. येस, तर अशा पद्धतीने इथं बघायचं आहे. त्यानंतर महत्वाचा अप्रोच हा आहे, येस, महत्वाचा अप्रोच हा आहे की भूमिका, रिसर्चरचा रोल काय आहे, वस्तुनिष्ठ असावं लागतं, ऑब्जेक्टिव्ह राहावं लागतं, कारण की तुमच्या फिलिंग्सला इथं थारा नाहीये, कारण की स्टॅटिस्टिक नंबर्स मध्ये आपण कॅल्क्युलेट करणं, इथं काय आहे, सहानुभूती असणं गरजेचं राहतं तुम्हाला आहे, परस्परांसोबत संवाद साधावा लागतो, त्यांच्या मनामध्ये ते का आलेलं आहे इंटरप्रिटेशन करावं लागतं, की का म्हणून लोक ड्रिंकिंग अल्कोहोल कडे जात आहेत, तिथं सांगणार येस एवढ्या % लोक दारू पित आहेत, इथं असणार की त्यामागे कारण काय, गरीबच लोक का पित आहेत, अशा सारख्या गोष्टी. म्हणून इथं निरीक्षक आणि ऑब्झर्वर आहे. गुणात्मक मध्ये इथं सहभागी निरीक्षण करावं लागतंय तुम्हाला, पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन पण यामध्ये महत्वाची प्रोसिजर असू शकते. तर आउटकम काय आहे, इथं काय बघणार, लॉ बनणार, इथं काय करणार, स्टॅटिस्टिक लक्षात येणार आहे, यावरून पॉलिसी फॉर्म्युलेशन व्हायला मदत होईल. एवढ्या लोकांमध्ये गरिबी आहे, इथं असा आहे, आणि इथं काय होणार, त्या गरिबी मागचं कारण कळायला मदत होईल, त्या मागं अजून काय पॉलिसीमध्ये आपण करायला पाहिजे जेणेकरून लोकांचं त्यांचा ऍक्सेप्टन्स वाढेल, लोकांची मेंटॅलिटी कशा पद्धतीने तयार होईल, तर हा त्याला गुणात्मक. म्हणून बेरोजगारी किती % आहे, हा जर रिसर्च करायचा असेल तर तो परिमाणात्मक आहे, आणि गुणात्मक म्हणजे किती लोक बेरोजगारी अनुभव घेत आहे, का म्हणून घेत आहे याचा विचार करणं. तर परिमाणात्मक जे आहे याचा इमिल डर्किंग जो आहे तो सांख्यिकीय माहिती वापरून काय केलेला आहे, बेसिकली तो अप्रोच वापरून काय केलेला आहे, रिसर्च केलेला आहे, आपल्याला दिसून येतो. आणि सुसाईड रिलेटेड आहे, आत्महत्येचा जो आहे तो आहे रिसर्च केलेला आहे, डिव्हिजन ऑफ लेबर असेल, इत्यादी गोष्टींचाही जो विचार केलेला आहे, तर सांख्यिकीय पद्धती वापरून सुसाईड सारख्या गोष्टी स्टडी केलेल्या आहेत. तर इथं यस विश्वासार्हता असणारच, कारण की तुम्ही काय करताय, डेटा कलेक्ट करताय आहे. पुनरुत्पादकता म्हणजे पुन्हा पुन्हा ते काय करू शकतो, आपण ते डेटा काय करू शकतो, वापरू शकतो, तुलना करू शकतो, या भागामध्ये असं आहे, त्या भागामध्ये तसं आहे, इथं एवढे % लोक साक्षर आहे, तेवढे नाही, इथं काय आहे, आपल्याला डीप अंडरस्टँडिंग होते, त्या भागात तशी गोष्ट होण्यामागे काय कारण आहे, फ्लेक्सिबिलिटी लक्षात येते. इथं मर्यादा जिची हे आहे, इच्छे बलस्थान इच्छे मर्यादा होतील, आणि इच्छे मर्यादा इथं बरेच बलस्थान होईल. इथं संदर्भ आणि अर्थ हा नाकारला जातो, आणि इथं काय होतं, जी सामान्यीकरण आहे, जनरलायझेशन पॉसिबल, कारण की तो त्या भागामध्ये लोकांना पर्टिक्युलर वाटतं, पण ते जर हे नाही, हा वेळ खाऊ पण तुम्हाला तिथं पार्टिसिपेंट कितीतरी सोशिओलॉजिस्ट कितीतरी वर्ष तिथं रिसर्च करताना आपल्याला दिसून येईल. मग यातून आपल्याला उत्तर लिहायचं कसं आहे शेवटचं, तर शेवटचं उत्तर आपलं असायला पाहिजे की यस, या काय दोन्ही एकमेकांच्या अपोज मध्ये असणाऱ्या मेथड नाही आहेत. क्वालिटेटिव्ह असेल, परिमाणात्मक असेल, गुणात्मक असेल, सोसायटीमध्ये जर कॉम्प्लेक्स रिसर्च आजच्या काळामध्ये जर करायचा असेल तर दोन्ही मेथडचं काय करायला पाहिजे, ट्रँग्युलेशन मेथड, मिक्स मेथड अप्रोच आपण वापरायला पाहिजे. अँथनी गिडन्स सुद्धा म्हणतात, रचना आणि कृती या दोघांनाही समजून घेऊन काय करायला पाहिजे, आपण रिसर्च करायला पाहिजे. म्हणून मग उदाहरण काय आहे की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे मधून तुम्ही परिमाणात्मक जे आहे डेटा मिळवलेला आहे, आणि त्याचसोबत मुलाखतीही घेतलेल्या आहे, की तुम्हाला ओव्हरऑल अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे. आणि एंडिंग मध्ये आहे की एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी राहावं, असं क्वालिटेटिव्ह प्लस क्वांटिटेटिव्ह, परिमाणात्मक आणि गुणात्मक ही संशोधन पद्धती असू शकते. अशा पद्धतीने तुम्हाला याचा एंड करावा लागेल. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. एक्सपेक्ट करतो की तुम्ही कमेंट करा किंवा मग लाईक करा या व्हिडिओला, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की ही सिरीज आता स्टार्ट होता. आन्सर रायटिंग ज्यांची झाली नाही, ज्यांना भीती वाटते, काहीतरी वाटतं की काय आहे ऑप्शनल सब्जेक्ट, कसा स्कोअर करायचा, या सर्व प्रश्नातून आपल्याला आता बाहेर निघायचं आहे. तर जास्तीत जास्त होता वेळेपर्यंत शेअर करा, लाईक करा, आणि सर्वांना सांगा यस असं काहीतरी इनिशिएटिव्ह स्टार्ट झालेला आहे. नक्कीच तुम्हाला जेवढे काही आपण व्हिडिओज पुढे जसं जाणार आहोत, ऍडव्हान्स लेवल पर्यंत जाणार आहोत, सुरुवात इथून करतोय, ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहोत, तुम्हाला नक्कीच याचा फायदा झालेला दिसेल. धन्यवाद.